नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. त्यामध्ये आता कोर्टातून घरी येताच आता सायली ही अर्जुनला बेडरूममध्ये आणते आणि म्हणते की अर्जुन सर, उद्या ना आपण सकाळी लवकरच म्हणजे 9:15 वाजताच आश्रमात पोहोचू, म्हणजे आपला जास्त वेळही जाणार नाही. सगळं काही प्रिपरेशन आपण अगोदरच तयार करून ठेवू बरं का. असे म्हणत आता सायली बोटाने 9 वाजायला किती तास राहिले हे मोजू लागते. सायलीची ती तळमळती आता ते सगळे प्रयत्न बघून अर्जुन आता सायलीकडे बघतच राहतो. तेव्हा अर्जुन म्हणतो की मिस सायली, तुम्ही एवढे एक्सायटेड का होते? आपल्याला मिळालेला जो वेळ आहे तो 6 तास आहे. तो 7 तास थोडाच होणार आहे का? तेव्हा जे काही होणार आहे ना ते उद्या होणार आहे, उद्या बघू आपण. असे म्हणत आता अर्जुन सायलीला झोपायला सांगतो. अर्जुन म्हणतो की मी रात्री आता त्याचंच प्रिपरेशन करतोय, तुम्ही आराम करा आणि झोपा. इकडे आता प्रतिमा तिची बेडरूम आवरत असते आणि त्यावेळेस प्रतिमाला सायली आठवते. जेव्हा सायलीने आपल्याला घरी आणलं होतं त्यावेळेस आता सायली ही आपले कपडे सायलीने कसे कपाटात ठेवले होते, आपले दागिने देखील सायलीने कसे कपाटात ठेवले होते आणि सायली आपली कशी प्रेमाने काळजी घेत होती हे आता प्रतिमाच्या डोळ्यासमोर येत असतं. आणि तेवढ्यात प्रिया तिथे येते आणि प्रतिमाला म्हणते की अगं आई, चल बरं, तुझी गोळी घेण्याची वेळ झाली. तुझ्या लक्षात आहे की नाही गोळी घ्यायची ते? प्रतिमा सायलीच्या आठवणीतच हरवून गेलेली असते. प्रिया काय बोलते हे आता प्रतिमाकडे म्हणजे प्रतिमाचे प्रियाकडे लक्षच नसते. आणि आता सायली ही प्रतिमाला साडी आणून देते. ते सगळं प्रतिमाला आठवत असतं. तर तेवढ्यात ते आठवून प्रियाकडे बघत प्रतिमा म्हणते की सायली, पण त्याच वेळेस आता प्रतिमा भानावर येते आणि प्रियाला बघत प्रतिमा खाली मान घालते. प्रिया म्हणते की अगं आई, सायली नाही तर तन्वी, तुझं माझ्याकडे लक्ष नव्हतं ना, तेव्हा तू लाडक्या सायलीची हाक मारून मलाच हाक मारली. तन्वी म्हणते की जाऊ दे आई, तुझी गोळी घेण्याची वेळ झाली आणि ही घे गोळी. असे म्हणत प्रिया आता प्रतिमाला गोळी देते आणि प्रतिमाकडे बघत प्रिया विचार करते की सायली जर उद्या आश्रमात तडफडली नाही तर ते चांगलंच होईल आणि त्यासाठी प्रतिमाचा वापर करून आपल्याला घेता येईल. आणि उद्या जर प्रतिमा जर सायलीला भेटायला गेली तर सायली उद्या आश्रमातच जाणार नाही, असा आता विचार प्रियाने केलेला असतो. प्रतिमाकडे बघत आता प्रिया म्हणते की आई, मी तुझं मन ओळखते आणि तुला सायलीची आठवण येते ना. तेव्हा आता प्रतिमा मान हलवते. हसतच प्रिया म्हणते की ठीक आहे. प्रिया म्हणते की आई, मी तुझं मन नाही मोडणार आणि मी तुला सायलीला भेटण्यासाठी पूर्ण आजीच्या घरी घेऊन जाते बरं का आई. आणि तिथे गेल्यानंतर तुला सायलीला भेटता देखील येईल. ते ऐकून प्रतिमा खूप खुश झालेली असते. तिथे गेल्यानंतर मग तू दिवसभर सायलीसोबत छान वेळ घालव बरं का आई, असे आता प्रिया प्रतिमाला सांगताच प्रतिमा खूप खुश होते. दुसऱ्या दिवशी इकडे सकाळी सुभेदारांच्या घरी पूर्ण आजी सगट सगळेजण आता नाश्ता करायला आलेले असतात. तेवढ्यात आता कल्पना म्हणते की सायली, बस तू सुद्धा नाश्ता करून घे. तेव्हा आता सायली म्हणते की आई, आम्ही निघतोय, कारण आता माझ्या घशाखाली घाससुद्धा जाणार नाही. तेव्हा आता कल्पना म्हणते की अगं सायली, असं कसं? तर पूर्णाजी म्हणते की सायली, अगोदर तब्येत आणि नंतर बाकी सगळं, चल नाश्ता करून घे. विमान म्हणते की तुम्ही बसा सायलीताई, मी नाश्ता घेऊन येते. आणि आता सायलीला देखील आता सगळेजण नाश्ता करायला सांगतात. आणि तेवढ्यात आता सगळेजण नाश्ता करायला बसलेले असतानाच प्रिया ही प्रतिमाला तिथे घेऊन येते. प्रतिमाला बघताच पूर्णाजीला खूप आनंद होतो. तर पटकन सायली आता प्रतिमा आत्या असे म्हणत सायली आता प्रतिमाला मिठी मारते आणि म्हणते की प्रतिमा आत्या कशा आहेत? तर हसतच पूर्णाजी म्हणते की छान, तू कशी आहे? तेव्हा आता सायली म्हणते की मी सुद्धा छान आहे. तर आता अस्मिता म्हणते की बघितलं, प्रतिमा आत्या असं वारंवार भेटायला येणार म्हणत होते आणि आल्या, उगाच जाते वेळेस रडारड झाली. तेवढ्यात अर्जुन प्रियाकडे बघत विचार करतो की आम्ही आश्रमात जायला निघालेलो असताना प्रिया ही प्रतिमा आत्याला घेऊन इथे कशी आली? नक्कीच इथं काही डाव तर असेल. प्रिया म्हणते की त्याचं काय आहे ना आई, तुम्हा सगळ्यांना खूप मिस करत होती म्हणून मीच तिला सांगितलं, चल तुला सगळ्यांची आठवण येते ना, मी तुला सगळ्यांना भेटून आणते आणि मी आईला इथे घेऊन आले. तेव्हा कसं वाटलं सरप्राईज? असे प्रिया म्हणताच आता सायली ही प्रतिमाला खुर्चीवर बसवते. आणि तेवढ्यात आता सायली भानावर येत सायलीला आठवतं की प्रतिमा आत्या मला एवढ्या प्रेमाने भेटायला आल्या, पण आत्ताच मला आश्रमात जावं लागतंय, तेव्हा मी आता काय करू? असा आता सायली अर्जुनकडे बघत विचार करत असते. अश्विन लगेचच म्हणतो की प्रतिमा आत्या, तू भेटायला आली, सगळं खूप छान केलंस, पण सायली आज घरी नसणार आहे. दादा आणि वहिनी आज बाहेर जाणार आहेत. तेव्हा आता प्रतिमाला वाईट वाटते
केसच्या संदर्भात त्यांना आश्रमात जायचं ना, तेव्हा प्रतिमा आता सायलीकडे बघते. कल्पना म्हणते की अगं तन्वी, तू सुद्धा त्याच आश्रमात राहायची आणि त्याच आश्रमात लहानाची मोठी झाली ना, तेव्हा आजचा दिवस आश्रमासाठी किती महत्त्वाचा आहे हे तुला माहीतच असेल. तर तन्वी म्हणते की हो. प्रिया म्हणते की पण तिथे जाऊन काय मिळणार आहे, या दोघांचाही वेळ वायाच जाणार आहे. प्रिया म्हणते की आई ना तिथे आमच्या घरी होती ना, सतत ती सायलीच करत होती. तेव्हा सायली, आज तू माझ्या आईसोबत सगळा दिवस घालव बरं का, सगळा दिवसभर तू आईसोबतच राहा, तेवढंच माझ्या आईला बरं वाटेल. माझ्या आईपेक्षा मला काहीच महत्त्वाचं आणि मोठं नाही आहे. प्रिया म्हणते बरोबर ना सायली. तर कल्पना म्हणते सायली, अगं काय ठरवलंस तू, आश्रमात जाणंसुद्धा तुला गरजेचं आहे आणि जर तुला आत्यासोबत जर वेळ घालवायचा असेल तर तू घालवू शकतेस. तू ठरव आता तुला काय करायचं ते सायली. तेवढ्यात आता प्रतिमा म्हणते की सायली, तुझं खूप महत्त्वाचं काम आहे ना, तू जा, मी नंतर परत येईन. तेव्हा आता प्रेमाने सायली प्रतिमाकडे बघत म्हणते की आत्या, खरंच मी जाऊ का. तर प्रतिमा मान हलवते. पूर्णाजीसुद्धा खूप खुश झालेली असते. इकडे आता प्रिया विचार करते की एकमेकांना या एवढ्या समजून घेत्यात, यांना काय पुरस्कार मिळवायचा का. मी एवढ्या प्रयत्नाने प्रतिमाला इकडे घेऊन आले आणि ही सायलीलाच इथून जायला सांगते. सायली म्हणते की या महत्त्वाच्या दिवशी मला तुमचा आशीर्वाद मिळणं खूप गरजेचं आहे प्रतिमा आत्या. आणि असे म्हणत अर्जुन आणि सायली दोघेही प्रतिमाच्या पाया पडतात. तर यशवंत भाऊ असा प्रतिमा आशीर्वाद देते. तर आता पूर्णाजीचे सुद्धा अर्जुन सायली पाया पडतात. आणि आता अर्जुन आणि सायली आश्रमात जाण्यासाठी बाहेर येतात. तेवढ्यात चैतन्य बाहेर आलेलाच असतो. चैतन्य म्हणतो की बरं झालं तुम्ही आलात, मला वाटलं प्रतिमा आत्या आल्या म्हणून तुम्हाला उशीर होतो की काय. सायली म्हणते की चैतन्य भाऊजी, प्रतिमा आत्या एवढ्या प्रेमाने आम्हाला भेटायला आल्या, पण आम्हाला निघावं लागलं. आम्हाला त्याचं खूप वाईटही वाटलं, पण नाविलाज होता, काय करणार. इकडे आता अर्जुन म्हणतो की प्रिया नेमकं आजच तिच्या आईला इथे घेऊन आली, म्हणजे तिच्या डोक्यात नेमकं वेगळा प्लान असणार. तर सायली म्हणते की अहो चांगलाच प्लान होता की. अर्जुन म्हणतो की प्रतिमा आत्याला भेटायला ती इथे घेऊन आली ना, एवढंच फक्त कारण नाही आहे. तर आता सायली म्हणते की म्हणजे. अर्जुन म्हणतो की ती तुम्हाला इथे अडकवण्यासाठी प्रतिमा आत्याला घेऊन आली. अर्जुन म्हणतो की प्रतिमा आत्याला प्रिया इथे घेऊन आली, तेव्हा तुम्ही इथे अटकताल आणि आपल्याला 6 तासापेक्षा कमी वेळ भेटला जाईल, याचाही प्रियाने विचार केला असेल. तेव्हा तुम्हाला इमोशनली हर्ट करण्यासाठी प्रिया मुद्दाम प्रतिमा आत्याला इथे घेऊन आल्याचे अर्जुन सायलीला सांगतो. तेव्हा आता सायली म्हणते की साध्या साध्या गोष्टीमध्ये तुम्हाला असा संशय कसा बरं येतो, सोडून द्या अर्जुन सर ते. इकडे आता प्रिया ही नर्व्हस होऊन साक्षीला फोन करते आणि साक्षीला म्हणते की अगं, आपला प्लान यशस्वी होण्यासाठी मी प्रतिमाला इथे सुभेदारांच्या घरी घेऊन आले, पण लगेचच साक्षी म्हणते की तुझा आलाच की पण आडा. तर लगेचच प्रिया म्हणते की अगं, मी तर इथे घेऊन आले होते प्रतिमाला, मला वाटलं की दिवसभर या प्रतिमाच्या आठवणीत सायली इथेच थांबेल, पण कसलं काय, गेली ती अर्जुनला घेऊन आश्रमात. साक्षी म्हणते की गेले ते दोघे. तर प्रिया म्हणते हो. रागावून साक्षी म्हणते की प्रिया, तुला एक काम धडाचं करता येत नाही, पण एक गोष्ट लक्षात ठेव प्रिया, तू जर त्या अर्जुन आणि सायलीला आश्रमात काही सापडलं तर मग तुझी काही खैर नाही प्रिया. आणि साक्षी फोन कट करते. तर रागावून आता प्रिया म्हणते की सगळ्या जबाबदाऱ्या मीच घ्यायच्या आणि शिक्षासुद्धा मीच भोगायची का. इकडे आता अर्जुन हा सायलीला घेऊन चैतन्यसोबत आश्रमासमोर येतो. तर पोलिसांची गाडीसुद्धा तिथे ऑलरेडी आलेली असते आणि सायली त्या आश्रमाकडे बघते आणि भावूक झालेली असते. सगळा आश्रम सायली आता आपल्या डोळ्याखालून घालत असते. आणि त्या आश्रमात लहान मुलांसोबत आपण कसं खेळलो, बागडलो, लहानाचे मोठे झालो, हे सगळं आता सायलीच्या डोळ्यासमोर येत असते. तर अर्जुन सायलीकडे बघतो आणि एक एक पाऊल पुढे टाकत आता अर्जुन सायली चैतन्य आश्रमाच्या दरवाजाकडे जाऊ लागतात. तर एक हवालदार आता आश्रमाचा दरवाजा उघडतो आणि लहान मुलांसोबत आपण मधुभाऊ बरोबर कसे त्या आश्रमात बागडलो, आणि मधुभाऊंनी सांगितलेलं असतं की मुलांनो, तुमचे सगळ्यात जास्त लाड कोण करतं, तर सगळे मुले एक सुरात सायलीचं नाव घेतात. ते सगळं आता सायलीला आठवू लागतं आणि ते सगळं आठवून एक एक पाऊल जड अंतकरणाने पुढे टाकत सायली ही अर्जुन सोबत आश्रमात जात असते. तेवढ्यात आता हवालदार आश्रमाचा दरवाजा उघडून आश्रम हा खुला करतो. तर अर्जुन हा आश्रमाच्या आतमध्ये जातो आणि आता
आश्रमात सायलीला सुद्धा अर्जुनने आतमध्ये आणलेले असते. तेव्हा आता हॉलचा दरवाजा उघडून अर्जुन आणि सायली आतमध्ये येतात. आतमध्ये येताच अर्जुन सायली आणि चैतन्याला म्हणतो की आपण एक काम करूयात, जिथे विलासचा मर्डर झाला होता ना तिथपासून आपण सुरुवात करूयात. तर अर्जुनकडे बघत सायली आणि चैतन्य मान हलवतात. अर्जुन म्हणतो की आज या आश्रमाचा एक एक कोपरा सुद्धा चेक केल्याशिवाय सोडायचा नाही चैतन्य. आणि ताबडतोब हवालदार पुढे येत एक बॉक्स आता चैतन्यकडे देतो. अर्जुन म्हणतो की आज आपल्याला आश्रमात ज्या ज्या संशयास्पद गोष्टी सापडतील त्या सगळ्या या बॉक्समध्ये ठेवायच्या. तेव्हा आता त्यानंतर चैतन्य तो बॉक्स टेबलवर ठेवतो. तर अर्जुन आता सायली आणि चैतन्याला हँडग्लोव्ज देतो आणि त्यांच्या हातात हँडग्लोव्ज घालण्यासाठी सांगतो. आणि आता हँडग्लोव्ज घालताच अर्जुन म्हणतो की चला आता आपण मिशन सुरू करूयात. आणि अर्जुन, चैतन्य, सायली आता आश्रमात काही भेटतं का हे पुरावे शोधायला सुरुवात करतात. आणि आता सायली आश्रमातील त्या वस्तूंकडे बघत असते आणि जुने आपण आश्रमात कसे मुलांसोबत काका काकूसोबत दिवस घालवले हे सायलीच्या डोळ्यासमोर येऊ लागतं. सायली त्या भिंतीकडे, त्या कॉटकडे, त्या सगळ्या गोष्टींकडे प्रेमाने बघत असते आणि जुन्या आठवणीत हरवून गेलेली असते. आणि लगेचच आश्रमात लावलेला तो काकूचा फोटो सायली आपल्या हातात घेते आणि पदराने तो फोटो पुसत मधुभाऊचे बोलणे सायलीला आठवते. मधुभाऊने म्हटलेले असते की या आश्रमाची प्रत्येक वीट ना वीट मी माझ्या हाताने रचलेली आणि माझ्या बायकोने इथे अनाथ बालकांना आश्रय दिला. असे आता त्या फोटोकडे बघत मधुभाऊचे बोलणे सायलीला आठवतं. त्या फोटोकडे बघत सायली म्हणते की आपली कधी भेट झाली नाही, पण मधुभाऊंच्या तोंडून मी तुमचं खूप ऐकलंय आणि ज्या निराधार बालकांना तुम्ही आधार दिला ते खरंच खूप मोठं काम केलं आणि हा आश्रम उभा केला. निराधार मुलांना हसत खेळत वाढवणं हेच तुमचं स्वप्न होतं ना, असे रडतच सायली त्या फोटोकडे बघत बोलते. इकडे आता अर्जुन आणि चैतन्य दरवाजात वर खाली बघत काही मिळतं का हे बघत असतात. तेव्हा आता त्या फोटोकडे बघत सायली म्हणते की मला आशीर्वाद द्या, मी त्या आशीर्वादामुळे कदाचित हा तुमचा आश्रम वाचवू शकेन. आणि आता असे म्हणत तो फोटो बाजूला ठेवून अर्जुन, चैतन्य आणि सायली तिघेही सगळे अथक प्रयत्न करून काहीतरी शोधत असतात. तर तेवढ्याच सायलीला दरवाजाच्या चौकटीत काहीतरी अटकल्यासारखं वाटतं आणि ताबडतोब सायली अर्जुनला तिथे बोलावत म्हणते की अर्जुन सर, हे बघा इथे काहीतरी अटकल्यासारखं वाटतंय. तर ताबडतोब अर्जुन धावत सायलीजवळ येतो आणि ते अटकल्याचं बाहेर काढतो. तर तो एक नावाचा टॅग असतो आणि त्यावरती प्रितीज फुटेज हे नाव असतं. आणि लगेच चैतन्य म्हणतो की आश्रमात इतके महागडे कपडे महागड्या दुकानातले कुणीच वापरणार नाही, हे नक्कीच साक्षीचे कपड्याचे दुकान आहे आणि साक्षी जेवढे महागडे डिझाईनचे कपडे वापरते. आपण इथे साक्षी विरुद्धचे पुरावे शोधतोय ना, तेव्हा कशावरून हे कार्ड साक्षीचं नसेल, असे आता चैतन्य अर्जुनला म्हणतात. साक्षीच्या विरोधातला सगळ्यात मोठा पुरावा आता चैतन्य आणि अर्जुनला मिळालेला असतो. तेव्हा मला वाटतंय की हे कार्ड साक्षीचंच असेल, असे म्हणत आता अर्जुन आणि चैतन्याला साक्षीचा एकच मोठा पुरावा सापडलेला असतो आणि ते कार्ड आता साक्षीच वापरत असेल याची आता अर्जुन आणि चैतन्याला खात्री झालेली असते. तेव्हा आता साक्षीच्या विरोधातला सगळ्यात मोठा पुरावा अर्जुन आणि चैतन्याला मिळून आता अजून कोणकोणते पुरावे अर्जुन आणि चैतन्याला मिळतात हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब